गणेश भक्तांच्या उत्साहामध्ये आता अगदी लालबागचा राजा विसर्जन सोहळ्याची मिरवणूक सुरू झालेली आहे आणि ती आता दाखल सुद्धा झालेली आहे। तेव्हा सगळा जल्लोष पाहायला मिळतोय। समुद्र चौपाटीवर भक्तांचा महासागर लोटलेला आहे आणि राजाला निरोप देण्यासाठी सगळे भाविक एकदिलानं या राजाच्या चरणी लीन झालेले पाहायला मिळत आहेत। सगळीकडेच उत्साह, जल्लोष आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। काहीच वेळात राजाला निरोप दिला जातोय आणि त्याच्यामुळे हा सगळा भक्तांचा उत्साह पाहायला मिळतो। आपण लालबागच्या राजाची मिरवणूक पाहतोय। गिरगाव चौपाटीवर ही मिरवणूक आता पोहोचलेली आहे आणि अशा प्रकारे भक्तांचा उत्साह अगदी समुद्राच्या लाटांप्रमाणे उसळताना आपल्याला दिसतो। बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळं प्रशासन आणि सगळे भाविक सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। काहीच वेळात आता बाप्पाचे विसर्जन होणार आहे। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं सगळे भाविक आज जमलेले आहेत। आज सुट्टीचा दिवस असल्यानं पहाटेपर्यंत सगळे भाविक या ठिकाणी उत्साहामध्ये उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येनं बाप्पाला निरोप देण्यासाठी पुढच्या वर्षी लवकर या हे सांगण्यासाठी सगळे भाविक या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतं। मोठा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे। एका सागराकिनारी दुसरा जनसागर उसळलाय। केवळ बाप्पाला निरोप देण्याच्या हेतूनं आता हे सगळे भाविक अगदी गुलालामध्ये रंगून आनंदी उत्साही वातावरणात बाप्पाच्या निरोप सोहळ्यासाठी आलेले आहेत। पुढच्या वर्षी लवकर या गजरामध्ये बाप्पाला साकडं घातलं जातंय। पुढच्या वर्षीचं आमंत्रण यावर्षीच दिलं जातं। संपूर्ण रात्रभर बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता पहाटे गिरगाव चौपाटीवर बाप्पाची मिरवणूक दाखल झाल्याचं कळलं। दूर दूरपर्यंत सगळ्या माणसांचा महासागर लोटलेला आहे। संपूर्ण मुंबईकर तर आहेतच, पण दूरदूरून सुद्धा बाप्पावर विश्वास असणारे, बाप्पावर श्रद्धा असणारे सुद्धा बाप्पाच्या निरोप समारंभाला आलेले आहेत आणि आता समुद्राच्या लाटांप्रमाणे ते सुद्धा बाप्पाच्या विरहामध्ये हेलकावत आहेत। आपण आत्ताची ही दृश्य पाहतोय। गिरगाव चौपाटीवर हे दृश्य पाहतोय। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी अगदी सगळेच सज्ज झालेले आहेत। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला आहे। लहान लहान मचवे आणि बोटी सुद्धा सज्ज झालेल्या आहेत। बाप्पाचं विसर्जन व्यवस्थित पार पडतंय ना हे पाहण्यासाठीच हा सगळा बंदोबस्त असल्याचं कळतंय। गुलालाची उधळण आहे, ताशांचा ढोलांचा गजर आहे आणि या गजरात बाप्पाची निरोप प्रक्रिया सुरू आहे। काही वेळातच बाप्पा समुद्रामध्ये दिसनासे होणार आहेत आणि पुढच्या वर्षीची हुरहुर लावून जाणार आहेत।
हा खरं तर आजचा अनंत चतुर्दशीचा दिवस आणि हा उत्साह आपल्याला जो पाहायला मिळतोय तो बाप्पाला निरोप देण्यासाठी आहे. सगळे मुंबईकर आज गिरगाव चौपाटीवर लोटलेले आहेत. गुलाल उधळला जातोय आणि भाविकांवर भाविक श्रद्धेनं अगदी बाप्पाला साकडं घालतायत. पुढच्या वर्षी लवकर या एकाच अटीवर त्याला निरोप द्यायला सगळे मुंबईकर गिरगाव चौपाटीवर जमलेले आहेत. समुद्रामध्ये आता बाप्पा नाहीसा होईल त्यापूर्वी त्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातले भाविकसुद्धा गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत. समुद्रामध्ये अनेक मचवे तराफे सज्ज आहेत बाप्पाला निरोप देण्यासाठी. लोकांना सावरण्यासाठी या ठिकाणी प्रशासनसुद्धा सज्ज केलेलं आहे. आपण लोकांचा उत्साह पाहू शकतोय. अगदी रात्रभर नाचत गात मिरवणुकीमध्ये गुलाल उधळून अगदी एकरंगी रंगलेले आहेत. एकरंगी रंगलेले हे सगळे भाविक आता बाप्पाला साकडं घालतायत. पुढच्या वर्षी लवकर या म्हणून निरोप देत आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.